एक दिवशी मी ध्यानाला बसलेलो होतो आणि ध्यानाला बसलेला असताना रात्रीचा टायमिंग होता आणि बसलेला असताना खूप वेळ झाला, 1.5-2 तास झाले असतील आणि मला असं जाणवलं की या ठिकाणी ना काहीतरी असं सापासारखं आहे. आता मला ती गोष्ट खूप वेळ जाणवली पण ते मला थोडं विचित्र वाटलं आणि ते असं वाटत होतं की इथून बाहेर निघतंय या ठिकाणून. बरोबर, मला थोडंसं ते 15 मिनिटं मी त्याचा अनुभव घेतला. मग मी काय केलं, डोळे उघडले आणि डोळे उघडून मी, आता जो व्यक्ती मेडिटेशन करतो त्याला कळेल मी काय बोलतोय. आता नॉर्मल व्यक्तीला समजणं थोडं अवघड आहे की डोळे उघडल्यानंतर सगळं तुटून जाईल, ते स्वप्न नाहीये, हे कॉन्शियसनेस आहे. तर तुम्ही जेव्हा ध्यानावर उठतात ना, जेव्हा डोळे उघडतात तुम्ही खूप स्थिर असतात कारण तुमचे श्वास खूप स्लो झालेले असतात. तर मी डोळे उघडून पण तोच अनुभव घेतोय, सेम गोष्ट, तीच गोष्ट. आणि असा फील की ज्या ठिकाणी काहीतरी गोष्ट आहे, ज्याच्या मुखामधून काहीतरी गोष्ट निघते आणि ती ह्या प्रकारे ह्या इथून अशी खाली 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 येते, जी इथं येते, खाली येते, थेंब थेंब जसं पाणी नळामधनं टपकावं त्या प्रकारे एक गोष्ट त्याच्यात रिझल्ट होते. तो माझ्यासाठी परमानंद होता. मी त्याला खूप दिवस अनुभव केला त्याच्यानंतर पण एका पर्टिक्युलर टायमानंतर. तर कुंडलिनी ह्या प्रकारे काम करते.